तर ही जी तुम्ही क्लिप बघितली ती 5:45ची होती। ती आमच्या टेरेसवरून असं सगळं दिसतं। आता 6:15 वाजले, मी वरती गेलेच होते फिरायला, फिरून आले वरनं खाली आणि इकडे 6:15 वाजता तेजस आणि तेजसचा दुसरा भाऊ तो चाललेले आहेत मॉर्निंग वॉकला। म्हणजे कसं रोजच त्याला स्कूलमध्ये तेजसला सवय आहे ना 5 वाजता उठूनच ते सगळं एक्सरसाइज वगैरे करायची, त्याच्यामुळे त्यानं आपलं ते कंटिन्यू ठेवलेलं आहे आणि चाललेलं आहे आणि बरं पण पडतं, सकाळी फ्रेश वाटतं। तर चला व्हिडिओला झालेली सुरुवात। हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। सकाळचे 6:15 वाजले, तुम्ही पाहिलं तेजस गेला आणि मी आंघोळ करून घेतली आणि आता आंघोळ वगैरे माझी झाली आणि म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया। तरी संध्याकाळी जे काही असेल ते किचन ओटा क्लीन करून किंवा सगळं स्वच्छ करून मी किचन म्हणजे झोपते। मग सकाळी असं उठलं की ते बघितलं की बरं वाटतं, चिडचिड होत नाही आपली आणि एक काम जे आपल्याला करायचं आहे ना, तर सुरुवात तर माझी नेहमी किचनपासून होते। त्याच्यामुळे मला तर ते किचन क्लीन करून झोपलेलंच बरं पडतं, कारण दुसरं काही नाही, मला असती डब्याची गडबड सकाळची। त्याच्यामुळे मग आता सगळं स्वच्छच होतं, पण पारूसं काढणं एक म्हणतात ना ते केलं आणि संध्याकाळी आपण काही बघायला नसतो की किचन ओट्यावरून काय फिरतंय काय नाही। त्याच्यामुळे किती जरी स्वच्छ असला, आता मी रात्री जाळ्या वगैरे सगळं ते शेगडीच्या घासून ठेवलेल्या ते सगळं पुसून घेतलं। स्वयंपाक करणार होते तेवढ्यात मिस्टर म्हणाले की नको, मी दुपारी माझं काम आहे घरी, मी येणार आहे। मग झालं ते कॅन्सल झालं। मग तिथून लगेच बाहेर आले, म्हटलं चला आज फटाफट बाहेरचं आवरून घेऊया, नाहीतर नेहमी माझे जे रुटीनचं मॉर्निंग रुटीनचे जे मी व्हिडिओ शेअर करते त्यात तुम्ही माझं रुटीन पाहिलेलं की सगळ्यात पहिल्यांदा जेवण डबा असतो। सगळ्यांना सुट्ट्या लागल्या तरी मला मात्र डबे द्यायला सुट्ट्या नसतात अजिबात, मला मिस्टरांना डबा हा द्यावाच लागतो। त्याला मूर्खेश म्हणते तर मी बरीचशीच कामं उरकून घेत होती, तोपर्यंत ना बघितलं पोरं आली आणि पुन्हा एकदा फिरायला गेली, परत वर टेरेसवर गेली। तेवढ्यात बघा सगळी गोळा झाली आणि एकमेकाची चेष्टा, तर सगळीच मुलाशी म्हणतात ना शिनं मिनची एकसारखी तशी झालेली आहे। त्यामुळे ती एकमेकाला एवढी त्रास देते आणि म्हणजे चिडवतात, तरी नशीब भांडत वगैरे नाहीत, अशी सिरियस भांडत नाहीत पोरं आमची। आता तुम्हाला नंतर रोजच्या व्हिडिओमध्ये आता ही दिसतच जातील, ही 4-5 जणं आदिती आल्यावर आणखीन तशी सिरियस भांडत नाहीत, फक्त एकमेकाला चिडवायचं। आणि त्यात उलटी आमची लहान ही 3 आहेत ना ती चांगली समजूतदार आहेत आणि मोठी 2 घोडी आहेत ना तीच आगाव आहेत, तीच ह्या लहान मुलांना इतका त्रास देतात, इतकी चिडवतात ना। तेजस आणि श्रेयस नाव आहे, तर ती दोघंही इतकी चिडवते ह्या सगळ्यांना। तर घड्याळात बघा मस्तीना चालू असते 7 वाजून 7 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि 7 वाजून 5 मिनिटांनी आमच्या घरात बघा सकाळचं छान कवळं ऊन आलं। सगळी एडी जमात आहे ही आमची, अशी एकमेकावर तुटून पडते ते भांडते, ती काय बोलायचं काम। हा मी भांडती आहे का? मी भांडती नाही, मी हानती। तेजस ग बस की ब्रश करता, समृद्धी ब्रश करून ब्रश आणि आंघोळ। तर 7 वाजलेले आहेत आणि 7 काय सकाळी 6 वाजल्यापासून असा दंगा आमच्या घरी चालू असतो। अरे तेजस गप की रे, बॅट ठेव ठेव तेजस बॅट। तू बॉय आहे का अनुष्का? तू स्केटिंग शिकायचं, फुटबॉल शिकायचा नाही शिकणार ना? तर बघितलं सगळी सारख्याला वारकी आहेत, म्हणजे ही सगळी चुलत बहिणी भावंड आहेत। आता माझी 3 सख्खी, माझ्या धाकट्या जावेची 2 आणि माझ्या मोठ्या जाऊबाईंची 3, पण त्या 2 जे आहेत ती मोठ्या आहेत दिद्या, आणि एक दुसरा जो असतो तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तोही तेजसचा चुलत भाऊ। तर असं सगळी एवढी जणांचा गोंधळ असतो। तर आता मी त्यांच्यावर गप्पा मारत, तेलाची बाटली संपत आलेली म्हणून थोडंसं राहिलेलं तेल मी काय केलं त्यांच्या सगळ्यांच्या डोक्याला लावून दिलं आणि मग आता तेजसला आणि अनुष्काला सांगितलं तुम्ही आंघोळ करून घ्या, तोपर्यंत मी हे बाहेरचं आवरते, तोपर्यंत मिस्टर आंघोळीला गेलेले आहेत। आणि माझी आंघोळ तर सकाळी 6:30 पर्यंत झालेलीच होती, तरी मी 5-5:30ला उठलेली होती, पण इतका टाइमपास केला, मोबाईल बघितलं काय बघितलं। आणि असं होते ना, आता घड्याळ मी सारखं दाखवते की असं वाटणारच नाही की तुम्हाला ही कामं एवढ्या सकाळची लवकर वगैरे होत आहेत, कारण ऊनच तेवढं लगेच पडते। 5 वाजले ना टेरेसवरती फिरायला गेलं तर अगदी उजेड असतो। आता बघा अंगण वगैरे सगळं झाडून घेतलं आणि आता उंबरासुद्धा धुवून स्वच्छ घेतला आणि दारातलं थोडंफार पुसून घेतलं। तर तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये पाहता की मी आधी स्वयंपाक करते, ही कामं जी आहेत ना ती नंतर करते, पण आज मला हे रुटीन जरासं चेंज झालं आणि मला स्वतःला ते खूप आवडलं। म्हणजे बरं वाटलं मला की आधी सगळी स्वच्छता, देवपूजा वगैरे सगळं करायचं आणि नंतर दुपारी स्वयंपाक करायचा, तर बरं वाटलं मला।
पण नेहमीच माझं रुटीन तसं नसतं, इवन कधीच नसतं तसं, आज पहिल्यांदाच आहे. तर बाहेरचं वगैरे मी झाडलं आणि मिस्टर म्हणले मला दुपारी लेट होणार, मग काहीतरी नाश्ता कर. तर पोहे तर काय खात नाहीत, एकतर काहीच खात नाहीत, पण आज उपीट कर म्हटले, म्हणून म्हटलं चला आज भरपूर सारं छान असं उपीट करावं. आणि कधीतरी कधी मी उपीटाची रेसिपी अशी तुमच्याशी शेअर केली नव्हती, म्हटलं आज तीही करावी माझ्या पद्धतीने. असा उपीट उपमा पांढरा कलरचा करून बघा, अगदी छान टेस्टी, हॉटेलमधला जसा मौसूद आंबट गोड चवीचा असतो ना तसा लागणार रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. तर इकडं 2 मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत आणि रवा नुसता असा हे करायचा. आपण जेव्हा बाहेर कुठे जातो किंवा हायवेवरती वगैरे हॉटेलमध्ये जे उपीट खातो ना, ते बघा जास्त रवा भाजलेला नसतो, फक्त असा गरम केलेला असतो. तर तशा टाईपमध्ये असा गरम रवा मी करून घेतला आणि आता 2 ते 3 चमचे तेल ओतलं, म्हणजे ती छोटी पळी. जिरे मोहरीची फोडणी दिली, मिरची टाकली, कढीपत्ता असेल तर आणखीनच छान. इथे घेतलेली आहे मी मुगाची डाळ, ती सुद्धा तेलात टाकलेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने उपमा करून बघा, खूप छान लागतो. आणि कांदा, कधीही उपीट पोहे करताना कांदा करपवायचा नाही, असा नुसता लाल मऊ झाला ना की बस. ते सगळं परतून घेतलं, त्यात जेवढा रवा आहे त्याच्या दुप्पट पाणी घातलं, मीठ घातलं आणि आता 1-1.5 चमचा साखर घालायचे आणि नंतर लिंबूसुद्धा पिळणार आहे. तर कोथिंबीरसुद्धा आता घालून घेतलेली आहे आणि ना आता याला छान उकळी आणायची, म्हणजे ह्या पाण्याला ना एकदम जास्त उकळी आणायची, म्हणजे रवा टाकला की लगेचच रवा असा फुलून वरती आला पाहिजे, म्हणून पाणी चांगलं उकळायचं. आता जो भाजलेला रवा आहे ना तो ह्या पाण्यात टाकला आणि बघा लगेच पाणी आणि रवा बरोबर झाला की ते म्हणजे मऊसूद असं उपीट होतं. तर आता अर्धा लिंबू जवळजवळ मी त्याच्यात पिळून घेतला आणि सगळं एकजीव केलं. फक्त झाकून 2 ते 3 मिनटं आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे. एक नंबर टेस्टी आंबट गोड तिखट चवीचं. आणि डाळ जी आहे ना ती काही कचकच वगैरे लागत नाही. आवडत असेल तर म्हणजे असे चेचून घेतलेले अर्धे शेंगदाणे घातले ना तरी चालतील. उपीट वाफलते तोपर्यंत मी किचन ओटासुद्धा सगळा क्लीन करून घेतला. परत म्हणलं हे नको. तर आता बघा ढोकळा कसा असा वरती फुलून येतो ना तसं एकसारखं येतं. आता एक जीव उपीट करून घेतलं, इतकं टेस्टी लागतं. आणि असंच मऊसूद, रवा माझा जाड होता त्यामुळे पाणी थोडी मी क्वांटिटी छान ठेवलेली. असं जेव्हा मऊ उपीट असेल तर ते घास पण लागत नाही आणि खाल्लंही जातं पटपट आणि उपीटसुद्धा सगळ्यांना आवडलं. तर आता बघा जे काही नाश्ता आहे ना तर मी सगळ्यांना दिला, म्हणजे आधी मिस्टरांनी करून घेतला, नंतर ह्या पोरांनी सुद्धा सगळा नाश्ता म्हटलं करून घ्या पोटभरीचं एकदाच. तर इकडं काहीतरी अनुष्का बसली, तर हा जो पिवळा शर्टवाला आहे तो माझा पुतण्या आहे मोठा, आणि ते काका आणि पुतण्या काहीतरी बोलत बसलेले आहेत. तर तेजसची पण आंघोळ झाली आणि सगळ्यांच्या आंघोळी. एक मात्र माझ्या घरात असं आहे की मला कुणाच्या मागं लागावं लागत नाही. आंघोळ करा, ब्रश करा, उठा जावा, आंघोळीला सगळी हावरे आहेत आणि त्यातल्या त्यात मी सगळ्यात पहिली. माझ्या आधी कोण आंघोळीला गेलं की माझी इतकी चिडचिड होते. मला पहिली आंघोळ रोजची लागते. माझ्या टायमात मला बाथरूममध्ये अजिबातच कोण आलेला आवडत नाही. मग माझी आंघोळ, सगळ्यांची आंघोळ झाली. आता बघा 8 वाजलेले आहेत बरोबर घड्याळात आणि पोरंसुद्धा इकडं उपीट खातेत आणि सगळ्यांना आवडलं. खरंच संपलं सुद्धा, एवढं सगळं उपीट केलेलं त्यांच्या पुढंच मी ठेवलं आणि म्हटलं संपवून टाका, पण थोडंसं त्यांनी मला ठेवलं. त्याच्यानंतर आता मी इकडं आले, म्हटलं जी काही कपडे आहेत ना ते मशीन लावून घ्यावी, म्हणजे नाही म्हटलं तर 8:15 8:30ला मशीन पण आज लावून झाली. तर लवकर उठण्याचे हे सारे फायदे असतात बघा. त्याच्यामुळे कितीही झालं ना तर लवकर उठायचं. आणि माझं उलट आहे, उन्हाळा आला की मला सुट्टी असली की लवकर जाग येते, म्हणजे मुलांचा आता डब्याची गडबड नाही काय नाही, तर अगदी लवकर जाग येते. आणि जेव्हा डबे द्यायचे असतात म्हणजे उठते मी लवकर, पण ते गजर लावून किंवा मग मिस्टर उठवत बसतात, उठ उठ उठ, मग त्याच्यामुळे उठते लवकर पण असं उठू वाटत नाही. त्याच्यानंतर सगळं घरातलं काम झालं आणि म्हटलं आता रेग्युलरची जी देवपूजा आहे ना ती करून घ्यावी. आज देवपूजासुद्धा लवकर, देव म्हणलं असेल बाईचं कुठं उजडलं, एवढ्या पहाटेचं मला पाणी घातलं, म्हणजे आंघोळ घातली. कारण माझी देवपूजा ही सगळी कामं झाल्यानंतर 10 सव्वा 10चं माझं फिक्स टायमिंग आहे देवपूजेचं. मी तेव्हाच रोज देवपूजा करते. फरशा पुसल्या पारुसं काढल्याशिवाय मी देवपूजा करत नाही. कारण त्याच्या आधी जे असतं ना, मला तुम्ही पाहताच की मला डब्याची गडबड असते. मिस्टरांचा डबा, पोरांचे डबे असतात आणि आता जरी झालं तरी मिस्टरांना डबा द्यावाच लागतो, ते काय रोज घरी येत नाहीत त्याच्यामुळे. आणि बघा इकडे बोलता बोलता सगळी देवपूजासुद्धा रेग्युलरची झाली. आज अनुष्कानं खूप छान अशी पांढरी चाफ्याची, पिवळा म्हणजे पिवळी जास्वंद, लाल जास्वंद सगळे आमच्या इथं झाड आहेत, लोकांची काही नाही कुणाची आणलेली. तर बघा इकडे छान अशी स्वामींची पूजा आणि रेग्युलर जी देवपूजा असते नेहमीप्रमाणे ती अशी झालेली आहे. आणि खरंच आज प्रसन्न वाटत होतं, देवपूजा वगैरे लवकर झालेली. खरंच वेगळं वाटत होतं. मी सारखं म्हणते कारण ना हे रुटीन माझं कधीच असं नसतं. माझं रुटीन आधी स्वयंपाकाचंच असतं.
त्याच्यानंतर देवपूजा वगैरे झाली, मुलांचा नाश्ता झाला, ते गेले क्रिकेट खेळायला पोरं. 8:45-9चं टायमिंग झालं, दूध वगैरे आलं आणि दूधसुद्धा तापत ठेवलं. आजकाल दूधसुद्धा जास्तच मी घेते, कारण काय होतं ना, माझ्या तिन्ही मुलांना म्हणजे दुधावरची आहेत माझी मुलं म्हणायचं. दुधावरची म्हणजे दूध प्यायला लागतं त्यांना, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. काही नसेल त्याच्यात तरी चालेल, पण दूध लागतं. तिन्ही मुलांना पहिल्यापासून माझ्या सवय आहे की ग्लासभर दूध सकाळी आंघोळ झाल्यावर प्यायचं आणि संध्याकाळी 5-6 वाजता आपण जेव्हा चहा ठेवतो ना, 5-5:30 वाजता दूध गरम करतो, त्या टाईमला पण मी दूध देते आणि ते पितात पण. असं काही नाही की त्यांना जबरदस्तीनं प्यावे लागतं. तर तिघांना सवय आहे दूध प्यायची. तर तेजसला तर लागतं. त्याच्यामुळे दूधसुद्धा जे काय होतं ते आता वाढवलेलं आहे. आणि उपीट खाल्ल्यानंतर सुद्धा त्याने दूध पिलेलं होतं. घड्याळात बघा 9:05 झालेले आहेत. आमचं घड्याळ 10 मिनटं पुढं आहे आणि सगळं माझं झालं काम. फरशा तुम्ही पाहिलं, सगळं रुटीन आत्तापर्यंत शेअर केलं. माझा नाश्ता पण झाला आणि आता मी स्वयंपाक पण लगेच करून घेणार आहे, कारण नंतर 11 वाजले. तिथून पुढं मग कारण पोरांनी सकाळी लवकर उपीट खाल्लेलं आहे. 7:30-8 वाजता नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा. मग त्यांना भूका पण लवकर लागणार, म्हणजे भूक लागणार साधा. म्हणून म्हटलं चला आता जी काही नाश्त्याची एवढी भांडी आहेत ती भांडी घासून घेते. कुकर लावते डाळ भाताचा आणि मोबाईल पण लावते. गवारीची शेंग मी रात्रीच निवडून ठेवलेली आहे. ती भाजी गवारीची शेंगेची रेसिपी तुम्हाला दाखवते, म्हणजे साधी सोपी मी कशी करते ती. आणि चपात्या झालं बस एवढं. दूध वगैरे तापले. पहिले भांडे हे घासून घेते, कारण ना परत भांडी नको वाटतात, इतकी पडतात ना नंतर. म्हणून भांडी पहिली नाश्त्याची घासून घेते. सगळं क्लीन चकाचक 9 वाजेपर्यंत घरात सगळं झालेलं आहे स्वच्छ. तर आत्तापर्यंत जी कामं माझी रुटीन पाहिलं सकाळपासून ते सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत होतं. आणि आता इथून स्वयंपाकाचं रुटीन आहे ते तुम्हाला मी शेअर करते. एक वस्त्र वगैरे पडलेलं होतं ते मी लगेच असं सिंकमध्ये ना थोडासा साबण लावून धुवून वाळत घालते, म्हणजे दुसऱ्या दिवशी वस्त्र पटकन तेच आपल्याला वापरता येतं. आता रात्री जी काही भांडी होती ना ती मांडून घेते. दूधसुद्धा तापून झालेलं. तर बऱ्याच आता रेसिपी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत. पुढं व्हिडिओ स्किप न करता बघा. नवीन कोणी ताई असाल तर सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंटही करत जावा. तुमच्या कमेंटनी मला प्रोत्साहन मिळतं, तुमच्या लाईकनी मला पॉझिटिव्हिटी किंवा प्रोत्साहनच मिळतं आणि दुसऱ्या दिवशी नवीन पद्धतीने व्हिडिओ करण्याचं एक ताकद मिळते. त्याच्यामुळे लाईक जरूर करत जावा. पहिले जे कपडे होते ना ते सगळे लावले, म्हणजे काढले. आता दुसरी मशीन लावली आणि म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया. जर अशा पद्धतीने तुम्ही रुटीन ठेवलं तर खरंच खूप भारी. एक अर्धा-पाऊण तास जरी आधी आपण नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास लवकर उठलं ना तर खरंच खूप कामं सोपी होतात आपली, इतकी नाही इझी. तर माझं हे उलटं जे पहिलं रुटीन तुम्ही पाहिलं ते माझं 9च्या नंतर असतं आणि 9च्या आधी माझं स्वयंपाकाचं रुटीन असतं. त्यात पण तुम्ही नेहमी पाहता की मुलांचं बस येते आधी, ती अनुष्काची, त्यांचं सगळं आवरून द्यायचं असतं. ह्या गोष्टी असतातच. कुठे स्वयंपाकाला मला 1-1.25 तास इकडं तिकडं आणि बाकीचं क्लिनिंग डस्टिंग जे असतं ना आपलं त्या कामाला मला 2.5 ते 3 तास रोजचे लागतात. त्यात मग टॉयलेट बाथरूम असतं, मशीन असतं, फ्रीजवर एखादं फडकं असतं, किचनमध्ये क्लिनिंग असतं, सोपे झाडायचे असतात, त्याच्यावरच्या गाद्या किंवा दारातलं अंगण वगैरे सगळं असं ते गोष्टी तेवढं 2.5-3 तास लागतात. म्हणून माझा स्वयंपाक झटपट होतो. स्वयंपाकाचा मला कधीच काही वाटत नाही. तर अशा पद्धतीने झालेलं आहे. आता कुकर लावून घेते. पहिल्यांदा डाळ भाताचा कुकर लावला. तर उन्हाळा म्हटलं की साधं सिंपल जेवण बरं वाटतं. ग्रेव्हीचं किंवा अगदी तिखट असं चमचमीत तेलकट जेवण अजिबात नको असतं. कुकर लावून घेतला आणि आता इकडे गवारी आणि बटाट्याची भाजी. तर एक अगदी गवारी मी कालच निवडून ठेवलेली आणि अगदी छोटासा बटाटा एक चिरून घेतलेला आहे कच्चाच. तर गवारी आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि तेलात अशा पद्धतीने चांगला खरपूस असं बघा या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. जेव्हा गवारी भेंडी अशा पद्धतीने आपण भाजून घेतो ना कोणतीही शेंग, तेव्हा एक त्याला छान टेस्ट येते आणि शिजते पण ते लवकर. आता बघा छान ती गवारीची शेंग मी परतून घेतली तेलावरती वाफेवर आणि आता फोडणी करूया. तर तेल टाकलं, जिरे टाकले आणि कांदा बारीक चिरलेला होता तो टाकला आणि कांदा थोडासा परतायचा आहे. तर मी अगदीच थोडासा कांदा घातलेला आहे, जास्त पण असा कांदा दिसला की मुलं भाजी खात नाहीत म्हणून. आणि टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. या पद्धतीने ही भाजी करून बघा, छान लागते. कांदा आणि टोमॅटो नॉर्मल असं मऊ लालसर झाला की त्याच्यात टाकलेलं आहे थोडंसं लाल मिरच पावडर, हळद आणि घरचं जी आपली चटणी तिखट आहे ती टाकलेली आहे. ती पण छान परतून घेतली आणि जे काही आता भाजलेली गवारी आहे ना ती सगळी टाकली. मीठ चवीपुरतं टाकलं आणि छान परतून घ्यायचं आहे. आणि 1-2 ते 3 चमचे फक्त कूट टाकलेलं आहे.
जास्त कुटाची भाजी असेल ना तरीसुद्धा बघा नाहीत खात, अशी फडफडीत छान भाजी लागते या पद्धतीने केली तर. आता छान सगळं परतून घ्यायचं, म्हणजे तेल सुटेपर्यंत असं चरचर आवाज येतोपर्यंत गवारीची भाजी आपल्याला अशी परतून घ्यायची आहे. आता परतली बघा, तुम्ही बघू शकताय. आणि थोडंसं मी पाणी ओतलेलं आहे, अगदी म्हणतात ना अर्ध फुलपात्रसुद्धा नाही, एवढं कमी पाणी ओतलेलं आहे. आणि वाफेवरतीच अशी एवढ्याच पाण्यातनं आपल्याला ही भाजी बारीक गॅसवरती झाकून आता आपल्याला शिजवून घ्यायची. अशी फडफडीत मोकळी आणि दिसायला पण छान, आणि मुलंही आवडीनं खातात, जास्त स्पायसी वगैरे नाही अशा पद्धतीने. तर आता ती बारीक गॅसवरती शिजवून देते. तोपर्यंत इकडं डाळीचं म्हणजे फोडणीचं वरण मी सांगते, म्हणजे रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर तेल घेतलेलं आहे 1-2 पळी, छोटी पळी, जिरे मोहरीची फोडणी. तर कढीपत्ता असेल तर आणखीनच हे टेस्टी लागतं, पण माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे त्यामुळे मी नाही घालत. हिंग भरपूर टाकला, थोडासा लसूण टेचून टाकला आणि 1-2 मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत. छान असं हे भाजून घेतलं, म्हणजे लसूण छान भाजून घेतला, मिरची, आणि आता टाकलेला आहे टोमॅटो. हे सगळं चांगलं मंद आचेवरती असं भाजून घ्यायचं, म्हणजे एक टेस्ट वरणाला किंवा एक छान खमंग वरण होतं. तर फक्त तुरीच्या डाळीचं मी इकडं वरण केलेलं आहे. तर आता हळद पण टाकली आणि परतून घेतलं. कधीही कोणत्याही फोडणी देताना तुम्हाला किती पातळ करायचं आहे ना, तर पाणी आधीच घालायचं, वरनं फोडणीत कधीही पाणी ओतायचं नाही, मग काय होतं पानचट लागतं. अशा पद्धतीने चटकन फोडणी द्यायची. आणि जे फोडणी दिलेलं भांडं आहे मी ते नेहमी असं पालतं घालते त्याच्यावर, कारण काय होतं एक जो तो फोडणीचा वास असतो ना, धूप तर त्यातच बसतो आणि एक वास छान येतो. आता बघा कोथिंबीर टाकली, बस असं साधं सिंपल उकळी आली. आणि एक छोटासा गुळाचा खडा मी इथं टाकलेला आहे. गुळाच्या खड्यानं पण खूप छान येते. जेव्हा भातावरती आपण हे वरण घेतो, तूप वरण, आणि ते आंबट गोड वरण छान लागतं भाताबरोबर. तर बघा या पद्धतीने असं छान वरण झालेलं आहे, त्याला रंग पण आलेला आहे. एकच उकळी आणायची, गॅस बंद करायचा. आणि आता भाजी झाली, तेवढ्यात मी कणिकसुद्धा मळली, ती काही तुमच्याशी शेअर केलेली नाही. ते पीठ आता भिजतंय, बाजूला ठेवलेलं आहे. आणि एक छोटीशी कैरी माझ्याकडे होती, तर म्हटलं चला कैरीची चटणी करूया. त्याच्यासाठी त्याचं साल वगैरे काढलं. त्याची रेसिपी आपल्या शॉर्ट्सवर किंवा माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये आहेत, तुम्ही चेक करू शकता. तर इकडं चटणीसुद्धा करून घेतली. व्हिडिओ ऑलरेडी टाकला आहे त्याचा शॉर्ट, म्हणून मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली नाही. काही नाही, फक्त हरभऱ्याची डाळ भिजत घातली, एक कैरी, ते मिक्सरवरती लाल तिखट मीठ आणि गूळ टाकून वाटून घेतलं, आणि मोहरीची फोडणी फक्त त्याला दिली, झालं बस एवढंच. इतकी छान चटपटीत कैरीची ती चटणी लागते ना, आम्हाला खूप आवडते. काही जण त्याला डांगर पण म्हणतात. तर आता बघा सगळं वरण भात भाजी सगळं झालं. आणि जी काही कणिक मळलेली होती ना, ती तेल लावून पुन्हा एकदा एकसारखी करते, म्हणजे चपात्या कशा मऊसूद होतात आणि छान होतात. इकडं फटाफट आता चपात्या लाटून घेते. तर असं माझं सकाळचं आता रुटीन झालेलं आहे बघा या पद्धतीने. तर 2 लाटणी दिसत असतील, कारण ना आज मला असंच हुकी आली. हे जे जाडवालं बेलणं म्हणतो ना आपण, ते घेतलं, म्हटलं त्यानं कसं होतंय बघावं, तर ते खूप जड लागायला लागलं. मग ते ठेवून दिलं 1-2 चपात्या लाटल्यानंतर, आणि मग आहे ते रेग्युलरचं घेतलं. तर आता इकडे भराभर अशा चपात्या लाटून घेते. आता मुलांचं लहरी काम झालेलं आहे, जास्त केलं तर खातात, खात नाहीत, कमी केलं तर खातात असं. मग चपात्या वगैरे लाटून झाल्या, सगळा गॅस ओटा वगैरे क्लीन केला. आणि इकडे बघा मठ्ठासुद्धा केला, याची रेसिपी मी नंतर देईल. आणि आजच्या जेवणाचं ताट दुपारचं असं होतं बघा, मठ्ठा, वरण भात भाजी चपाती.